सो स्टुडंट्स, या ठिकाणी आपण बघूया की इनडेफिनाइट पास्ट टेन्स इज अ वर्ब टेन्स यूज्ड टू डिस्क्राइब एन ॲक्शन दॅट हॅपन अँड वॉज कंप्लीटेड इन द पास्ट. आता बघा स्टुडंट्स, या ठिकाणी काय सांगितलेलं की एखादी क्रिया एखादी क्रिया काय झालेली, हे बघा हॅपन्ड म्हणजे काय घडलेली, एखादी क्रिया घडलेली किंवा वॉज कम्प्लिटेड आहे ना, वॉज कम्प्लिटेड म्हणजे कधी घडलेली स्टुडंट्स, तर पास्ट मध्ये घडलेली आहे. बरोबर. आता स्टुडंट्स, या ठिकाणी बघा काय सांगितलं की इथं आपल्याला हे नाही सांगितलेलं का कंटिन्युअस पास्ट आहे की परफेक्ट पास्ट आहे. इथं फक्त आपल्याला एक नाव सांगितलं की तो काय आहे, तर इनडेफिनाइट आहे म्हणजे सिंपल आहे. आणि त्याच्याबद्दल आपल्याला माहित नाही का तो कंटिन्युअस होता की परफेक्ट होता की परफेक्ट कंटिन्युअस होता. बरोबर. आता या ठिकाणी इनडेफिनाइट होता म्हणजे याचा अर्थ ती क्रिया घडलेली तर आहे, पण निश्चित कधी घडली हे आपल्याला माहिती नाही. म्हणजे घडून खूप वेळ झालेला असेल किंवा थोडा वेळ झालेला असेल म्हणून त्याला इनडेफिनाइट म्हणतात. आता इथं काय सांगितलं की फिनिश्ड ऍक्शन इन पास्ट ऑर पास्ट बिहेवियर. बघा या ठिकाणी सांगितलं की तुमच्या अशा घडलेल्या गोष्टी, बरोबर, म्हणजे ज्यांना घडून थोडासा वेळ झालेला आहे किंवा खूप जास्त वेळ झालेला आहे आणि त्या वेळेबद्दल आपण निश्चित नाहीये का किती वेळ झालेला आहोत. बरोबर. त्यावेळेस आपण काय करतो का फिनिश्ड ऍक्शन म्हणून त्याला पास्ट मध्ये आपण काय करतो, ठेवतो. हे एक झालं. त्यानंतर आपण बघितलं होतं जेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स बघत होतो, तर त्या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये स्टुडंट्स आपल्याला माहित आहे की आपण तिथं बिहेवियर बघितलं होतं आपलं. बरोबर. डेली रुटीन किंवा डेली बिहेवियर बघितलं होतं. तसं सिंपल पास्ट मध्ये पण आपण काय बघणार आहोत, तर पास्ट बिहेवियर्स बघणार आहोत. म्हणजे आपल्याला काही सवयी होत्या, पण ते केव्हा होत्या, तर पास्ट मध्ये होत्या. आता त्या सवयी आपल्याला नाही. म्हणजे आता समजा बघा, लहानपणी शाळेत आपण जायचो, हो की नाही? शाळेमध्ये आपण म्हणजे खेळायचो. आता ते आपण काय म्हणतो त्याला, आपण खेळायचो. आता आपण खेळत नाही. म्हणजे ती आपलं ते बिहेवियर होतं, पण कधी होतं, तर पास्ट मध्ये होतं. म्हणजे ती सवय आपल्याला आता नाही. आता बघा स्टुडंट्स, पुन्हा एकदा शॉर्ट डेफिनेशनला व्यवस्थित समजून सांगतो की अशा क्रिया ज्या काय झालेल्या आहेत, तर फिनिश झालेल्या आहेत. बरोबर. फिनिश्ड ऍक्शन इन पास्ट. बरोबर. ही एक महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. आणि दुसरी सिंपल पास्ट मध्ये महत्वाची गोष्ट कोणती आहे, तर पास्ट बिहेवियर. बरोबर. आता हे दोन शब्द लक्षात ठेवा तुम्ही. फिनिश्ड ऍक्शन इन पास्ट आणि पास्ट बिहेवियर म्हणजे पास्ट मध्ये घडलेल्या गोष्टी किंवा पास्ट मध्ये आपल्याला जे बिहेवियर होतं ते आपण या ठिकाणी काय करणार आहोत, तर बघणार आहोत. फिनिश्ड ऍक्शन आणि पास्ट बिहेवियर. आता स्टुडंट्स, याला सिंपल करून कळवतो मी तुम्हाला. आता बघा स्टुडंट्स, याचा सेन्स कसा येईल, शक्य जर झालं तुम्हाला तर तुम्ही नोटबुक वरती त्याला लिहून घ्या स्टुडंट्स. कारण सिंपल पास्ट टेन्स थोडासा सिंपल प्रेझेंट टेन्स सारखा थोडासा हेक्टिक आहे आणि समजण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम करू शकतो. म्हणून त्याला एक दोन लाईन मध्ये फक्त लिहित चला, जे तुम्हाला योग्य वाटेल. आता बघा स्टुडंट्स, हिचे दोन सेन्स बनतात. सिंपल पास्ट टेन्सचे दोन सेन्स बनतात. ते दोन्ही पण शिकवतो मी. आता बघा, मला असं म्हणायचं आहे स्टुडंट्स का मी क्रिकेट, बरोबर, बघा मी क्रिकेट खेळलो. हे बघा स्टुडंट्स, आता हे मराठी वाक्य तुम्ही लिहू शकता. आधी समजून घ्या. आता बघा मी काय लिहिलं, मी क्रिकेट खेळलो. बरोबर. आता बघा स्टुडंट्स, मी असं नाही म्हटलं मी क्रिकेट खेळलो आहे, मी क्रिकेट खेळत आलेलो आहे किंवा मी क्रिकेट खेळत होतो. मी असं नाही म्हटलो. माझा म्हणायचा सेन्स कसा आहे बघा स्टुडंट्स, मी क्रिकेट खेळलो याचा अर्थ मी जेवण केले, मी स्वयंपाक केला, मी तेथून आले, मी हे काम केले, मी ते काम केले. बरोबर. सो ज्या वेळेस स्टुडंट्स आपण शेवटी ला ली लेचा फॉर्म येतो, लक्षात ठेवा. आता बघा हे याला शॉर्ट मध्ये लिहू शकतो तुम्ही, ला ली आणि ले असा जेव्हा सेन्स येतो स्टुडंट, तर समजून घ्यायचं हा टेन्स कोणता आहे, तर हा सिंपल पास्ट टेन्स आहे. कोणता आहे स्टुडंट, हा टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स. हे आपल्याला लगेच तिथं काय झालं पाहिजे, तर लक्षात आलं पाहिजे. बरोबर. मी क्रिकेट खेळलो. बरोबर. हे बघा, मी क्रिकेट खेळलो. असं जेव्हा ला लिहिलेचा शेवटी सेन्स येणार आहे, तेव्हा समजून घ्यायचं की तो टेन्स कोणता असतो, तर सिंपल पास्ट टेन्स असतो. जेव्हा ला ली आणि ले हे हा सेन्स येतो. हे ला ली ले वगैरे हे फक्त स्टुडंट सिंपल पास्ट टेन्स मध्ये तुमच्या लक्षात ठेवायचं थोडंसं, कारण इथं दोन टेन्स आपल्याला समजायचे असतात म्हणून. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला तर मी असंच समजून सांगतो, त्या सेंटेन्सच्या सॉरी त्या टेन्सच्या नावावरूनच आपल्याला तो टेन्स समजतो. बरोबर. कंटिन्युअस असलं तर कंटिन्युअस, परफेक्ट असलं तर परफेक्ट. पण इथं त्यांनी काही सांगितलेलं नाहीये. इथं फक्त सांगितलं सिंपल. आता सिंपल मग मग ते कसं ध्यानात ठेवायचं, ते ध्यानात ठेवायची प्रोसेस मी तुम्हाला सांगतोय. तो लालिलेचा सेन्स आला तर समजून घ्यायचं तो कोणता टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे. आता बघा हा एक सेन्स झाला स्टुडंट्स. आणि आता तुम्हाला काय सांगितलं, हा तर आपण कोणतं सांगितलं स्टुडंट्स,
आपल्याला एखादी क्रिया पास्ट मध्ये घडली, आपण एखादी क्रिया घडली तेव्हाच तर म्हणून आपण खेळलो. जसं की मी क्रिकेट खेळलो याचा अर्थ क्रिया घडलेली आहे. मी जेवण केले क्रिया घडली. मी मी बोललो क्रिया घडली. मी चाललो क्रिया घडली. मी अटेंड केलं क्रिया घडली. बरोबर. आता हा झाला एक सेन्स. बरोबर. आणि दुसरं काय सांगितलं होतं स्टुडंट्स आपल्याला डेफिनेशन मध्ये, का तिथं आपले पास्ट बिहेवियर्स पण आपण काय करतो तर सिंपल पास्ट टेन्स मध्ये सांगू शकतो. तर सिंपल पास्ट टेन्स मध्ये पास्ट बिहेवियर सांगण्यासाठी आपण बघा सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं करतो. मी क्रिकेट खेळायचो. ओके, बघा मी क्रिकेट खेळायचो असं आपण काय घेतलेलं इथं सेन्स घेतला. आता बघा पहिले स्टुडंट्स काय होतं, मी क्रिकेट खेळलो, पास्ट टेन्स आहे, आपल्याला फक्त कळत नाही इनडेफिनाइट आहे, कोणत्या टायमिंगला घडलेला आहे आपल्याला माहिती नाही. आणि मी क्रिकेट खेळायचो हे आपलं झालं पास्ट बिहेवियर. याचा अर्थ आता आपण क्रिकेट खेळत नाही असं झालं. बरोबर. हे बघा हे बघा तुम्ही कसं पण घेऊ शकता. मी आधी 8 वाजता जेवण करायचो. बरोबर. आता जेवण तुमचा टायमिंग चेंज झालेला असेल. मी अगोदर मी अगोदर कॉलेजला जायचे. बरोबर. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, त्या सेंटेन्सेसला म्हणू शकता. बरोबर. मी सायकल चालवायचो, मी क्रिकेट खेळायचो, मी गाडी चालवायचो. बरोबर. मी तेथे जायचो. का? कारण माझी ती सवय होती. पास्ट मध्ये मला ती सवय होती. आता ती सवय नाहीये. तर आता हे दोन टाईपचे सेंटेन्स, जेव्हा ला लिहिले टाईपचं सेंटेन्स आणि चाचीचे किंवा पास्ट बिहेवियरचे सेंटेन्सेस तुम्हाला ज्या वेळेस म्हणायचे असतील, त्यावेळेस आपल्याला काय कोणता टेन्स वापरायचा असतो तर सिंपल पास्ट टेन्स स्टुडंट्स वापरायचा असतो. बरोबर. आता सिंपल पास्ट टेन्स वापरायचा असतो, मग त्या ठिकाणी आपण काय करणार, त्याचं एक फॉर्म्युला आहे सिंपल एकदम, सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट. बरोबर. सिंपल फॉर्म्युला आहे बघा, सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट. आपला सिंपल प्रेझेंटचा काय होता स्टुडंट, सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट होता. याचा काय आहे, सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट. बघा तो एक नंबरला होता म्हणून व्ही वन, हा त्याच्यानंतरचा आहे सिंपलच आहे पण नंतरचा आहे म्हणून व्ही टू. याचा अर्थ इथं हे सेंटेन्स कसं बनेल स्टुडंट्स, आय. बरोबर. आय. आता त्यांनी काय सांगितलं, क्रियापदाला व्ही टू करायचं आहे म्हणजे व्हर्बला व्ही टू करायचं. आता व्हर्ब इथं काय, खेळलो आहे किंवा खेळायचो आहे. बरोबर. खेळलो आहे किंवा खेळायचो आहे. तर या ठिकाणी सेंटेन्स कसं बनेल बघा, आय प्ले. बरोबर. आणि त्यांनी काय सांगितलं, व्ही टू करा. याचा अर्थ प्लेचा काय होणार स्टुडंट्स इथं, प्लेड. आय प्लेड आणि फक्त काय लागेल इथं तर क्रिकेट. बरोबर. आय प्लेड क्रिकेट. आणि हे सेंटेन्स झालं आपलं या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्सचं. आता सिंपल पास्ट टेन्सचं कसं, तर मी क्रिकेट खेळलो किंवा मी क्रिकेट खेळायचो. आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला फक्त एकाच सेन्स मध्ये बोलणार, आय प्लेड क्रिकेट. का? कारण त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट. बरोबर. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी दोन सेन्स त्याचे काय केलेले स्टुडंट्स तर समजून घेतले. ओके. जेव्हा ला ली ले लागेल शेवटी तेव्हा सिंपल पास्ट टेन्स आणि चा ची चे लागेल तेव्हा पण सिंपल पास्ट टेन्स. आता तुम्ही फक्त तुमच्या नोटबुक मध्ये फक्त याला तिथं लिहून घ्या म्हणजे तुमच्या ते लक्षात राहील. हे फक्त सिंपल पास्ट मध्येच करायचं स्टुडंट्स, आपल्याला प्रत्येक टेन्स मध्ये करायचं नाहीये हे. आणि ते ते हे करणं योग्य पण नाहीये. याने कुठलेच टेन्स लक्षात राहत नाही. बाकीचे टेन्स मी तुम्हाला त्याच्या नावावरून समजून सांगेल. फक्त या टेन्स मध्ये दोन सेंटेन्स आपण बनवू शकतो म्हणून याला काय करा, लिहून घ्या, लालिले आणि चाचीचे. बरोबर. जसे की मी जेवण केले, तर असे हे जेव्हा शेवटी लालिले लागेल आणि चाचीचे लागेल तेव्हा तुम्ही याला घेऊ शकता. आता मी जेवण केले. बरोबर. हा झाला एक एक पार्ट तुमचा. आणि मी जेवण करायचो हा एक पार्ट झाला. मी खेळलो हा एक पार्ट आणि मी खेळायचो हा एक पार्ट. लक्षात ठेवा स्टुडंट्स, याच्यानंतर जर आहे किंवा होतो लागला तर तो सिंपल टेन्स नसणार आहे, सिंपल पास्ट टेन्स. हा, लक्षात ठेवा. जेव्हा खेळलो, बोललो, गेलो, आलो असं लालिले येईल तेव्हा सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट, आणि चाचीचे येईल तेव्हाच सिंपल पास्ट. एवढं लक्षात ठेवा फक्त. याच्या पलीकडं मी खेळलो आहे असं जर आलं तर टेन्स चेंज होऊन जाईल. मी खेळलो आहे हा परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे. बरोबर. कारण त्याच्यामध्ये आहे आलेला आहे. म्हणजे मराठीमध्ये जसं आपण बोलतो तसंच इंग्लिशमध्ये पण त्याला त्या सेन्सनुसार आपल्याला काय करायचं आहे तर बोलायचं आहे. सो लालिले आणि चाचीचेचा जो इथं फॉर्मॅट होता तो तुमच्या लक्षात आला असेल तर मला हात वरती करून कळवा पटकन. ठीक आहे, ठीक आहे. हँड्स डाऊन आता सर्वांचे. आता बघा या ठिकाणी आपण काय केलेलं स्टुडंट्स, डेफिनेशनद्वारे याला समजून घेतलेलं. ओके. आता आपण काय करूया तर आपण या डेफिनेशनला आपण समजून घेतलं का ऍक्शन कधी संपलेली आहे तर पास्ट मध्ये संपलेली आहे. आणि प्लस पास्ट बिहेवियर पण आपण या ठिकाणी बघितलं. आता आपण एक्झॅक्टली सेंटेन्सेस बघूया. जनार्दन हँड्स डाऊन. आता बघा स्टुडंट्स या ठिकाणी जे आहे
आपण सेंटेन्सेस बघताना या ठिकाणी पहिलं सेंटेन्स बघूया बघा. समीर वेंट फॉर अ वॉक. बरोबर, समीर वेंट फॉर अ वॉक. आता मी तुम्हाला सांगितलं होतं स्टुडंट्स, कुठल्याही व्हर्बचे 4 फॉर्म्स पडतात. व्हर्ब 1, व्हर्ब 2, व्हर्ब 3 आणि व्हर्ब 4. आता त्यांनी काय सांगितलं बघा, सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण सगळ्यात अगोदर सब्जेक्ट वापरणार. कुठलाही टेन्स असेल तर सब्जेक्ट अगोदर येते हे आपल्याला माहित आहे. त्यानंतर सब्जेक्टच्या नंतर आपण इथं व्ही व्हर्ब वापरणार आणि व्हर्बचा कुठला फॉर्म वापरणार तर सेकंड फॉर्म वापरणार. बघा किती सिंपल फॉर्म्युला आहे बघा स्टुडंट्स. सब्जेक्ट, व्हर्ब टू आणि ऑब्जेक्ट. बघा एकदम सब्जेक्ट, व्हर्ब टू, ऑब्जेक्ट. जे सेंटेन्स मध्ये असतं, सब्जेक्ट असतं, व्हर्ब असतं, ऑब्जेक्ट असतं. इथं पण तेच आहे. सब्जेक्ट आहे पण व्हर्बचा व्ही टू झालेला आहे. तो व्हर्ब सब्जेक्ट प्लस व्हर्ब टू आणि ऑब्जेक्ट या ठिकाणी काय केलेला आहे स्टुडंट तर दिलेला आहे. आता नेक्स्ट बघा या ठिकाणी काय सांगितलं, एक सेंटेन्स दिला आपल्याला आणि सांगितलं की समीर वेंट फॉर अ वॉक. आता हा वेंट काय आहे स्टुडंट तर गो हा असतो व्हर्बचा फर्स्ट फॉर्म. ओके, आणि वेंट काय असतो त्याचा, हा असतो सेकंड फॉर्म. गॉन काय असतो स्टुडंट त्याचा थर्ड फॉर्म असतो. बरोबर, आणि गोइंग काय असतो तर त्याचा लास्ट फॉर्म असतो. हे आपल्याला काय आहे तर माहित आहे. सो अशा प्रकारे आपण काय केलेलं त्याला युज केलेलं. सो या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं व्ही टू वापरा म्हणून आपण गोचा व्ही टू वापरला वेंट. ओके, सो या ठिकाणी बघा समीर आपण सब्जेक्ट वापरला, वेंट आपण व्हर्बचा सेकंड फॉर्म वापरला आणि ऑब्जेक्ट आपण वापरला फॉर अ वॉक. कशासाठी तर वॉक साठी काय झालेला आहे तर गेलेला आहे. सो समीर वेंट फॉर अ वॉक असं आपण काय केलेलं या ठिकाणी त्याला वापरलेलं आहे. समीर वेंट फॉर अ वॉक. आता स्टुडंट्स बघा या सेंटेन्स मध्ये बघा अजून काय काय आहे. तर व्हर्बचं सेकंड फॉर्म मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा सिंपल पास्ट टेन्स असेल तेव्हा व्हर्बचं सेकंड फॉर्म आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये वापरायचं आहे. सो सब्जेक्ट, व्हर्ब टू आणि ऑब्जेक्ट आपण या ठिकाणी वापरलं. समीर सब्जेक्ट आहे, वेंट व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे, फॉर अ वॉक हा ऑब्जेक्ट आहे. तो सेंटेन्स बनला आपण समीर वेंट फॉर अ वॉक. आता याचा मराठीमध्ये रूपांतर कसं होणार स्टुडंट्स तर इथं पुन्हा आपल्याला काय लालेले आणि साचीचे आपण लावू शकतो. जसं की बघा समीर वेंट फॉर अ वॉक म्हणजे काय, समीर वॉकला गेला. बरोबर, बघा याचा काय अर्थ झाला, समीर वॉकला गेला. आणि दुसरा जर पास्ट हॅबिट किंवा पास्ट बिहेवियर करायचा असेल स्टुडंट तर आपण इथं काय म्हणू शकतो, समीर वॉकला जायचा. बरोबर, समीर वॉकला जायचा. तर दोन्ही पण याचे काय होतात अर्थ निघतात, लक्षात ठेवा. बघा समीर वॉकला जायचा किंवा समीर वॉकला गेला. बरोबर, आता बघा आपण फक्त काय म्हणलं समीर वॉकला गेला. समीर वॉकला गेला आहे म्हटलो का मी, नाही. समीर वॉकला गेला होता म्हटलो का, नाही. समीर वॉकला जात आलेला होता आहे असं म्हटलो का, होता आणि आहे लागलेलंच नाही. फक्त काय लागलं त्याच्या शेवटी लालिले आणि चाचीचे. बरोबर, जेव्हा जेव्हा तुम्ही लालिले चाचीचेचा सेन्स येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला काय वापरायचं आहे, सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे. सिंपल पास्ट टेन्स कसा असतो, सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट. ओके, आता या ठिकाणी बघा हे तर झालं आपलं पॉझिटिव्ह की समीर वेंट फॉर अ वॉक, समीर वॉकला गेला किंवा समीर वॉकला जायचा. आता आपल्याला म्हणायचं आहे की समीर वॉकला नाही गेला किंवा समीर वॉकला नाही जायचा. तर आपण कसं म्हणू, समीर डिड नॉट गो फॉर अ वॉक. आता बघा स्टुडंट्स या ठिकाणी आपण काय वापरलं, समीरच्या नंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरायचं होतं आणि आपण कोणतं हेल्पिंग वर्ब वापरलं, डीड हे हेल्पिंग वर्ब वापरलं. आता लक्षात ठेवा डीड फक्त आणि फक्त सिंपल पास्ट टेन्स मध्येच यूज करतात. डीड प्रत्येक ठिकाणी यूज होत नाही. प्रेझेंट टेन्स मध्ये आपण कोणता यूज केला होता स्टुडंट्स, डू आणि डज यूज केला होता. आणि आता आपण कोणता यूज करत आहोत तर डीड यूज करत आहोत. ओके, कोणता यूज करतो आहोत, डीड यूज करत आहोत. कारण डीड हा आपण हेल्पिंग वर्ब मध्ये पण बघितलं होतं तर तो पास्ट मध्येच दिलेला होता. सो आपण डू डज प्रेझेंट मध्ये वापरलं, डीड आपण पास्ट टेन्स मध्ये वापरलं. आणि सेंटेन्स त्याचं निगेटिव्ह झालं स्टुडंट्स, समीर डिड नॉट गो फॉर अ वॉक. समीर वॉकला या ठिकाणी काय तर गेलेला नाही. पहिलं का होतं, समीर वॉकला गेलेला, समीर वॉकला गेलेला नाही. तेव्हा समीर वॉकला जायचा, समीर वॉकला जायचा नाही. हे निगेटिव्ह झालं. आता नेक्स्ट आहे बघा, आता इथं काय वापरलं मी बघा, समीरच्या नंतर मी काय केलं, डीडचा वापर केला. हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. समीर वेंट फॉर वॉक आणि समीर डिड नॉट गो फॉर वॉक. आता हा एक अजून एक लक्षात बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण बघितलं होतं स्टुडंट्स, बघा मेन व्हर्ब वरती यस फॉर्म लावायचो आपण. तर त्या यस फॉर्मला लावल्यानंतर गो वरून यस यस आपण काढून घ्यायचो. इथं पण तेच झालं स्टुडंट्स. बघा जेव्हा आपण डीड वापरलं तर तेव्हा ह्या वेंटचं काय झालं स्टुडंट्स तर गो झालं. ओके, या वेंटचं काय झालं स्टुडंट्स, गो झालं. का माहिती का, कारण डीड हा काय आहे ऑलरेडी व्ही टू आहे. आणि जर आपण गोला पण इथं वेंट लिहिलं असतं तर सेंटेन्स मध्ये दोन व्ही टू झाले असते. म्हणून सेंटेन्स मध्ये कधीच दोन व्ही टू किंवा दोन व्ही थ्री येत नाही. म्हणून आपण या ठिकाणी डीड वापरल्यामुळे काय झालं स्टुडंट्स या ठिकाणी तर
वेंटचं काय झालं, गो झालं आणि सेंटेन्स कसं बनलं, समीर डिड नॉट गो फॉर अ वॉक. असं कधीच होणार नाही का समीर नॉट गो फॉर अ वॉक. ओके, आपल्याला काय म्हणावं लागेल, समीर डिड नॉट गो फॉर अ वॉक म्हणजे समीर वॉकला गेला नाही किंवा समीर वॉकला जायचा नाही. ओके, आता बघा स्टुडंट्स, हे दोन सेंटेन्स झाल्यानंतर आता तिसरं सेंटेन्स आपला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे क्वेश्चन कसा बनवायचा. आता ते क्वेश्चन कसं बनवायचं त्या सेंटेन्स मध्ये बघा स्टुडंट्स, या ठिकाणी आपण काय केलं, रिप्लेस करतो. आपल्याला माहिती आहे हेल्पिंग व्हर्बला अगोदर घेतो, सब्जेक्टला नंतर पाठवतो. तर इथं काय केलं बघा स्टुडंट्स, आपण डीड सुरुवातीला वापरलं. डीड समीर गो फॉर वॉक, बरोबर. डीड समीर गो फॉर वॉक म्हणजे काय, समीर वॉकला गेला का, बरोबर. समीर वॉकला गेला का, डीड समीर गो फॉर वॉक, बरोबर. डीड समीर गो फॉर वॉक. या ठिकाणी आपल्याला म्हणायचं आहे ती कॉलेजला गेली का, बरोबर. डिड शी गो फॉर कॉलेज, राईट. डिड शी गो फॉर कॉलेज. तर कोणताही सेन्स तुम्ही या ठिकाणी काय करू शकता स्टुडंट्स, वापरू शकता, बरोबर. तिने जेवण केले का, डिड शी ईट अ मील, राईट. त्याने गाडी चालवली का, डिड ही राईड अ बाईक. ओके, सो अशा प्रकारे सो डीडला काय करणार आपण अगोदर घेणार आणि डीड फक्त सिंपल पास्ट टेन्स मध्येच यूज होतो. आता नेक्स्ट बघा, इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह करायचं आहे की समीर वॉकला गेला का आणि समीर वॉकला गेला नाही का. सो डीड समीर नॉट गो फॉर अ वॉक, बरोबर. बघा, डीड समीर नॉट गो फॉर अ वॉक, समीर वॉकला गेला नाही का, बरोबर. आता 5 आणि 6 मध्ये आपण काला काय करतो तर अगोदर घेतो, म्हणजे आपल्याला 3-4 पण कळतं आणि 4-5-6 पण कळतं. 3-4 मध्ये आपण काला शेवटी घेतो आणि 5-6 मध्ये काला आपण सेंटेन्सच्या मध्ये घेतो. हे एक सेन्स तुम्हाला मी दिलेला होता. आता 5-6 मध्ये आपण कसं करणार आहे बघा, क्वेश्चन विचारताना. आता मला कसं विचारायचं आहे क्वेश्चन की समीर का वॉकला गेला, बरोबर. बघा, समीर का वॉकला गेला. सो इंग्लिश मध्ये व्हाय डीड समीर गो फॉर अ वॉक, बरोबर. बघा, व्हाय डीड समीर गो फॉर अ वॉक आणि समीर वॉकला का नाही गेला, बरोबर. बघा, समीर वॉकला का नाही गेला. सो इंग्लिश मध्ये व्हाय डीड समीर नॉट गो फॉर अ वॉक, बरोबर. व्हाय डीड समीर नॉट गो फॉर अ वॉक. आता स्टुडंट्स बघा, लक्षात ठेवा, या डीडला हेल्पिंग व्हर्ब जे आहे ते याला कुठलं सबस्टिट्यूट म्हणून कुठलंच हेल्पिंग वर्ब नाहीये, तुम्हाला पण माहित आहे. डीडला हेल्पिंग वर्ब सबस्टिट्यूट म्हणून नाहीये, पण डू आणि डज मध्ये होता. सो डू आणि डज जेव्हा होतं तर काहींना आपण डू वापरला, काहींना डज वापरला. हे आपल्याला माहिती आहे, डज कुठं वापरतो, डू कुठे वापरतो. पण जेव्हा डीडला ऑप्शनच नाहीये, तर जेव्हा ऑप्शन नसतं तेव्हा मी तुम्हाला सांगितलंय कुठलाही सब्जेक्ट असतो प्रत्येक ठिकाणी काय करायचं तर डीडला अप्लाय करायचं, ते आपण इथं बघितलं. तर डीड प्रत्येक ठिकाणी काय झालेलं या ठिकाणी अप्लाय झालेला. ओके, आता बघा हे सब्जेक्ट हे सेंटेन्स कसं होतं बघा स्टुडंट, पहिल्यापासून बघूया. समीर वेंट फॉर अ वॉक, पण जेव्हा निगेटिव्ह केलं तर समीर नॉट गो फॉर वॉक असं नाही होणार, तर समीर डिड नॉट गो फॉर वॉक. V2 चा V1 होतो, लक्षात ठेवा. 2, 3, 4, 5, 6च्या नंबरच्या सेंटेन्स मध्ये. त्यानंतर बघा, डीड समीर गो फॉर वॉक, डीड समीर नॉट गो फॉर वॉक, व्हाय डीड समीर गो फॉर वॉक आणि व्हाय डीड समीर नॉट गो फॉर वॉक. पहिलं सेंटेन्स होतं मराठीमध्ये, बघा, समीर वॉकला गेला, समीर वॉकला नाही गेला, समीर वॉकला गेला का, समीर वॉकला नाही गेला का, समीर का वॉकला गेला आणि समीर का वॉकला नाही गेला. आता हा झाला आपला पास्ट मध्ये कंप्लीट झालेली क्रियेबद्दल. आता आपण पास्ट हॅबिट मध्ये करू याला. तर कसं करू, समीर वॉकला जायचा, समीर वॉकला नाही जायचा, समीर वॉकला जायचा का, समीर वॉकला नाही जायचा का, समीर का वॉकला जायचा आणि समीर का वॉकला नाही जायचा. सो ही स्लाइड तुम्हाला सर स्टुडंट प्रॉपरली लक्षात आली का, हँड रेस करून कळवा मला. ओके, ठीक आहे. आता बघा स्टुडंट्स, आता दुसऱ्या स्लाइडवरून अजून तुमचं अजून समजून येईल तुम्हाला. आता बघा, इथं आपण समीरचं एक्झाम्पल बघितल्यानंतर आता इथं आपण आयचं एक्झाम्पल बघूया. आता बघा, इथं आहे की आय वेंट फॉर वॉक. इकडे काय होतं स्टुडंट, समीर वेंट फॉर वॉक. इथं काय आहे, आय वेंट फॉर वॉक. म्हणजे काय, आय काय आहे, सब्जेक्ट आहे, वेंट V2 आहे, फॉर वॉक ऑब्जेक्ट आहे. तर इथं काय सांगितलं, मी वॉकला गेलो किंवा मी वॉकला जायचो, बरोबर. दोन सेन्स निघतात त्याचे, मी वॉकला गेलो किंवा मी वॉकला जायचो. सो या ठिकाणी आय वेंट फॉर वॉक, पण मला म्हणायचं मी वॉकला नाही गेलो. सो आयच्या नंतर काय वापरावं लागेल आता स्टुडंट्स, आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरावं लागेल, डीड, बरोबर. कारण डीड हा सिंपल पास्ट टेन्स मध्येच यूज होतो, प्रेझेंट टेन्स मध्ये फ्युचर टेन्स मध्ये यूज होत नाही, कुठं पण अप्लाय करायचं नाही. जेव्हा तुम्ही ला लिहिले आणि चाची चेचा सेन्स असेल तेव्हाच तुम्ही डीडचा वापर करणार, अदरवाईज नाही करणार. इथं कसं झालं बघा, आय डीड नॉट गो फॉर अ वॉक म्हणजे मी वॉकला गेलेलो नाही. मी वॉकला जायचो का, इंग्लिश मध्ये बघा, डीड आय गो फॉर अ वॉक. मी वॉकला नाही जायचो का, डीड आय नॉट गो फॉर अ वॉक. मी वॉकला का गेलो, व्हाय डिड आय गो फॉर वॉक. आणि मी वॉकला का नाही गेलो, बरोबर. व्हाय डिड आय नॉट गो फॉर अ वॉक.
सो बघा लालिले आणि चाचीचे दोघांचा सेन्स घेऊन करू शकता तुम्ही. जर तुम्ही पास्ट मध्ये कंप्लीट झाली लालिले बद्दल बोलत असाल तरी पण हा सेन्स वापरायचा सब्जेक्ट व्ही टू ऑब्जेक्टचा. आणि जर तुम्ही चाचीचेचा सेन्स म्हणजे पास्ट हॅबिट बद्दल बोलायचं असेल तुम्हाला तरी पण तुम्ही सब्जेक्ट व्ही टू ऑब्जेक्टचा सेन्स तुम्ही या ठिकाणी काय करायचा आहे तर यूज करायचा आहे. ओके. आता चला नेक्स्ट बघूया. काही स्टुडंटचे हँड्सअप आहेत, प्लीज डाऊन करा. आता आपल्याला माहित आहे की एखादी आपण सिंपल पास्ट टेन्सला अजून कशामध्ये सांगतो, काही सेंटेन्स असतात म्हणजे आपण बघितलं होतं बघा की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण बघितलं होतं की ही गाडी आहे बरोबर, हे झाड आहे, तर आपण म्हणायचो इट इज बाईक, इट इज ट्री, राईट, इट इज बॉय, शी ही इज बॉय, शी इज गर्ल, बरोबर. तर तिथं आपण ॲमेझार वापरायचो का, कारण आपल्याला हे सांगायचं होतं की हे आता आहे. पण आता आपल्याला काय सांगायचं आहे की ह्या गोष्टी होत्या बरोबर, अगोदर होत्या. म्हणजे काय तर बघा, द केक वॉज स्वीट, बरोबर, द केक वॉज स्वीट, बरोबर, म्हणजे केक कसा होता तर स्वीट होता. हे सांगण्यासाठी आपण काय करतो तर या ठिकाणी वॉज वरचा वापर करतो. बघा स्टुडंट्स, आपण कसला वापर करतो, वॉज आणि वरचा वापर करतो, हे लक्षात ठेवा. आहे साठी आपण ॲमेझारचा वापर करतो आणि होता, होती, होतेसाठी आपण वॉज वरचा वापर करतो. तर आपल्याला इथं काय म्हणायचं आहे की केक कसा होता तर स्वीट होता, बरोबर, केक कसा होता तर स्वीट होता. आपल्याला हे म्हणायचं होतं केक स्वीट आहे तर आपण कसं म्हणू, द केक इज स्वीट, पण आपल्याला म्हणायचं होतं केक स्वीट होता, सो द केक वॉज स्वीट. म्हणजे एखाद्याचा बर्थडे करून तुम्ही निघाले, घरी आल्यानंतर कसं म्हणणार तुम्ही, केक कसा होता तर स्वीट होता, तर इंग्लिशमध्ये द केक वॉज स्वीट. आता इथं लक्ष द्या, वॉज सिंग्युलर साठी येतं, वर प्लुरल साठी येते, ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. तर बघा बघा, द केक वॉज स्वीट म्हणजे केक स्वीट होता. आय वॉज अ टीचर, मी टीचर होतो. ही वॉज अ डॉक्टर, तो डॉक्टर होता. शी वॉज अ स्टुडंट, ती स्टुडंट होती. द स्काय वॉज क्लिअर, आकाश क्लिअर होते. दिस फोन वॉज इसेन्शियल फॉर माय वर्क, हे फोन माझ्या कामासाठी खूप आवश्यक आहे. दे वर स्टुडंट्स, ते विद्यार्थी होते. सो असं दाखवण्यासाठी पण स्टुडंट्स आपण काय करतो तर सिंपल पास्ट टेन्स मध्ये वॉज वरचा वापर करून काय करतो आपण त्या सेंटेन्सेसला सांगू शकतो. ओके. सो अशा प्रकारे आपण होता, होती, होते एखादी कन्सेप्ट आपल्याला सांगायची आहे तेव्हा पण आपण काय करतो, वाज वरला वापरून ती कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर करतो. जसं की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण करायचो, द केक इज स्वीट, आय एम अ टीचर, ही इज अ डॉक्टर, शी इज अ स्टुडंट, द स्काय इज क्लिअर, दिस फोन इज इसेन्शियल अँड दे आर स्टुडंट. यालाच फक्त आपण काय केलेलं स्टुडंट पास्ट टेन्स मध्ये कन्वर्ट केलेलं आहे, या पलीकडे काही केलेलं नाही. सो पास्ट स्टेट्स आपण बघितले इथं बघा, पास्ट स्टेट्स म्हणजे पास्ट मध्ये ते कसं होतं, केक स्वीट होता, तो टीचर होता, तो डॉक्टर होता, हे स्टेट्स म्हणजे आपण तो काय होता कसा होता हे बघण्यासाठी पण आपण काय करतो वाज वरचा वापर करून त्यांना सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय करू शकतो तर व्यवस्थित आपण सांगू शकतो. सो ही स्लाइड तुमच्या लक्षात आली का स्टुडंट्स प्रॉपर सर्वांच्या? चलो ठीक आहे. आता बघा स्टुडंट्स, आता आपण काय करणार आहोत, इथं आपण काही सेंटेन्सेस प्रत्येक सब्जेक्टला घेऊन बनवणार आहोत. हा, प्रत्येक सब्जेक्टला म्हणजे आपले सब्जेक्ट किती असतात, आपण 14 टाईपचे सब्जेक्ट बघतोय, ते तुम्हाला माहित आहे, ते सगळे बघूया आपण इथं. आता बघा पहिलं सेंटेन्स आहे आय प्लेड क्रिकेट. म्हणजे काय, मी क्रिकेट खेळलो किंवा मी क्रिकेट खेळायचो. वी प्लेड क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळलो किंवा आम्ही क्रिकेट खेळायचो. यू प्लेड क्रिकेट, तू क्रिकेट खेळला किंवा तू क्रिकेट खेळायचा. यू प्लेड क्रिकेट, तुम्ही क्रिकेट खेळले किंवा तुम्ही क्रिकेट खेळायचे. ही प्लेड क्रिकेट, तो क्रिकेट खेळला किंवा तो क्रिकेट खेळायचा. शी प्लेड क्रिकेट, ती क्रिकेट खेळली किंवा ती क्रिकेट खेळायची. इट प्लेड क्रिकेट, तो क्रिकेट खेळला किंवा ती क्रिकेट खेळली. दे प्लेड क्रिकेट, ते क्रिकेट खेळले किंवा ते क्रिकेट खेळायचे. समीर प्लेड क्रिकेट, समीर क्रिकेट खेळायचं किंवा खेळला. समीर अँड आमिर प्लेड क्रिकेट, समीर अँड आमिर क्रिकेट खेळायची किंवा खेळले. धिस बॉय प्लेड क्रिकेट, हा मुलगा क्रिकेट खेळला किंवा खेळायचा. दॅट बॉय प्लेड क्रिकेट, तो मुलगा क्रिकेट खेळला किंवा खेळायचा. दीज बॉयज प्लेड क्रिकेट, हे सर्व मुले क्रिकेट खेळले किंवा खेळायचे. दोज बॉयज प्लेड क्रिकेट, ते सर्व मुले क्रिकेट खेळले किंवा खेळायचे. तर अशा प्रकारे बघा स्टुडंट्स, ह्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला कुठंच हेल्पिंग वर्ब दिसणार नाही, ॲमेझार पण नाही आणि वॉजवर पण नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला हे क्लिअर झालं स्टुडंट्स, तर प्रत्येक ठिकाणी ॲमेझार आणि वॉजवर अप्लाय होत नाही. जर सेंटेन्सचा सेन्स ला लिहिले आणि साचीचेच असेल तर त्या सेंटेन्स मध्ये फार तर फार आपण फक्त डीड वापरू शकतो, बाकीचा कुठलाच टेन्स वापरू शकत नाही. आणि जर पास्ट स्टेट सांगायचे असेल आपल्याला, म्हणजे ऍक्शन वर्ड्स नसतात त्याच्यामध्ये, ऍक्शन स्टेट नसते,
बरोबर. फक्त 5 स्टेट असतात. याच्यामध्ये बघा स्टुडंट्स तुम्ही कुठंही बघणार या सेंटेन्समध्ये तर कुठंच व्हर्ब नाहीये. रन्स, टीचिंग, रायटिंग अशा प्रकारचे व्हर्ब नाही. इथं काय सांगितलंय का एक कसा होता तर फिट होता. बरोबर. म्हणजे हे काय आहे तर एक पास्ट स्टेट आहे. एखादी एखादी गोष्ट कशी होती हे सांगण्यासाठी आपण काय केलेलं वॉज वरचा वापर या ठिकाणी केलेला. सो या ठिकाणी काय सांगितलं तर आय प्लेड क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळलो वगैरे मी तुम्हाला या ठिकाणी सर्व जे आहे एक्सप्लेन केलेलं आहे प्रत्येक सब्जेक्ट सोबत. आता आपण या ठिकाणी स्टुडंट्स जे 6 टाइपचे एक्झाम्पल्स आपण बनवतो, ते 6 टाइपचे एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी काय करूया तर समजून घेऊया. बरोबर. आता त्यातला पहिला टाइप आहे बघा अफर्मेटिव्ह. आता अफर्मेटिव्ह मध्ये आपण काय केलं आय प्लेड क्रिकेट है ना, म्हणजे मी क्रिकेट खेळलो. आता निगेटिव्ह केलं आपण वी डिड नॉट प्ले क्रिकेट. आता लक्षात ठेवा जेव्हा एक नंबरचं सेंटेन्स झालं स्टुडंट्स तेव्हा आपण टू डूचा वापर नाही करणार म्हणजे डू डज डीडचा वापर नाही करणार. आणि जेव्हा 2, 3, 4, 5, 6 या 5 सेंटेन्सला बनवू तेव्हा आपण डीडचा वापर करणार आहोत हे लक्षात ठेवा आता तुम्ही. मग ते निगेटिव्ह असेल तर तिथं कसं करणार आपण वी डिड नॉट प्ले क्रिकेट. वी नॉट प्ले क्रिकेट असं नाही करणार. असं नाही समजायचं का पहिल्यात डीड नव्हता मग दुसऱ्यात नाही वापरायचा का? नाही. दुसऱ्यात वापरायचा आहे. ओके. सो वी डिड नॉट प्ले क्रिकेट. क्वेश्चन करताना कसं डिड यू प्ले क्रिकेट? तू क्रिकेट खेळला का? डिड यू नॉट प्ले क्रिकेट? तुम्ही क्रिकेट नाही खेळले का? व्हाय डिड ही क्रिकेट? तो क्रिकेट का खेळला? व्हाय डिड ही प्ले क्रिकेट? तो क्रिकेट का खेळला? आणि व्हाय डिड शी नॉट प्ले क्रिकेट? ती क्रिकेट का नाही खेळली? सो डिड बघा तुम्ही 2, 3, 4, 5, 6 मध्ये यूज झालेला आहे. फर्स्ट मध्ये यूज झालेला नाही. नेक्स्ट बघा इट प्लेड क्रिकेट. दे डिड नॉट प्ले क्रिकेट. डिड समीर प्ले क्रिकेट? डिड समीर अँड आमिर नॉट प्ले क्रिकेट? ओके. नेक्स्ट आहे बघा व्हाय डिड दिस बॉय प्ले क्रिकेट? व्हाय डिड दॅट बॉय नॉट प्ले क्रिकेट? these boys played cricket आणि those boys did not play cricket. सो याचा सरळ अर्थ असा झाला स्टुडंट्स की फक्त आणि फक्त अफर्मेटिव्ह मध्ये फक्त सब्जेक्ट त्यानंतर व्ही टू आणि ऑब्जेक्ट आपण वापरतो आणि बाकीच्या सेंटेन्स मध्ये आपल्याला did वापरावा लागतं आणि त्या प्रकारे आपण या ठिकाणी सर्व सेंटेन्सेस बघितलेले आहेत. बरोबर. आता ठीक आहे स्टुडंट्स आपण नेक्स्ट स्लाइड बघूया तोपर्यंत तुम्ही 1 मिनिट ब्रेक घ्या.
Hello, sir. Your voice is not. ओके स्टुडंट्स, बघा आता आपण या ठिकाणी जे आहे या सिंपल पास्ट टेन्सला समजून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तर आता हे सेंटेन्सेस मी ओपन केलेत या ठिकाणी. हे सेंटेन्सेसला तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये आधी ट्रान्सलेट करा. जसं तुमचा नंबर येईल किंवा कंप्लीट होईल हँड रेज करा. आपण वन बाय वन या ठिकाणी तुम्हाला विचारणार आहोत. बघा, पहिल्या सेंटेन्सला तुम्हाला काय करायचं आहे, सब्जेक्ट V2 प्लस ऑब्जेक्ट नुसार बनवायचा आहे. त्यानंतरच्या सेंटेन्समध्ये डीडचा वापर करून 2, 3, 4, 5, 6 मध्ये डीडचा वापर करून तुम्हाला त्या प्रकारचे सेंटेन्सेस बनवायचे आहे. सो या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्सची अशा प्रकारे आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. जसं तुमचं या ठिकाणी होईल स्टुडंट्स, तसं मला इमिडिएटली हँड रेज करून कळवा. तर ओके, सो त्यासाठी आपण काय करतो, तर फक्त टेन्सच्या फॉर्मॅटनुसार समजून घेतो. जसं की तुम्हाला माहित आहे मी कसं समजवतो तुम्हाला. तर ते लक्षात ठेवा फक्त तुम्ही या ठिकाणी. फक्त याच टेन्ससाठी तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. आता स्टुडंट्स या ठिकाणी रॅपिड प्रॅक्टिस आहे. रॅपिड प्रॅक्टिसमध्ये आपल्याला ऑल जे सेंटेन्सेस आहे ते अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आहे. त्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट V2 ऑब्जेक्ट वापरायचा आहे. कधी मी निगेटिव्ह त्याच्यानंतर इंटरोगेटिव्ह WH विचारलं तर त्या पद्धतीने तुम्ही बनवा त्याला डीडचा वापर करून. बाकी कुठंच तुम्ही डीडचा वापर नाही करणार. फक्त सब्जेक्ट V2 आणि ऑब्जेक्ट काय करणार तुम्ही सांगणार. ओके. आता चला, मी फॉर्म्युला पण लिहिलेला आहे या ठिकाणी. आता आपण प्रॅक्टिसला सुरुवात करूया. 1 मिनिट.